माझे दाट सोनेरी पिवळे केस अगदी गुडघ्याखाली येत असत. त्यामुळे माझ्या आईनं एकदा ते थोडे माझ्या गुडघ्यांच्या वर पण बरेच कापले होते. आता तिच्या म्हणण्याप्रमाणे द्रौपदीचे केस देखील जमिनीवर लोळायचे, म्हणूनच दुःशासनानं तिला केसांना ओढत ओढत कौरवांच्या दरबारात आणलं. तसंच सीतामाईचे केस सुद्धा गुडघ्याखाली होते, म्हणून तिला वनवास भोगायला लागला. आणि गांधारीचे केस देखील गुडघ्याखाली होते, म्हणून तिला आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून आंधळेपणानं जगावं लागलं. असो, म्हणजे माझ्या आईचं थोडक्यात म्हणणं होतं, गुडघ्याखाली असणारे केस दुःखदायक असतात. त्यावेळी माझे बाबा बाजारात गेले होते आणि आजी आंघोळीला गेली होती. नेमकी ही वेळ साधून आईने हा प्रताप केला होता. जेव्हा माझ्या आजीनं कापलेले केस पाहिले, तेव्हा ती एकदम आईवर चिडून ओरडली, "वत्सले, तुझे ते द्रौपदी, सीता, गांधारी गेले माझ्या चुलीत. यापुढे तू सोनीच्या केसांना हात लावलास तर बघ. अगं, असे गुडघ्याखाली केस असणं हे देवाघरचं देणं असतं. अगं, जेवढे लांब केस तेवढं आयुष्य लांब असतं." तेव्हाच बाजारातून आलेल्या बाबांनी आजीचं हे बोलणं ऐकलं होतं आणि ते घाईघाईनं आत येऊन आईला एकदम म्हणाले, "वत्सले, आई बरोबर बोलतीये. यापुढे तू सोनीच्या केसांना जरासुद्धा हात लावलास तर तुला माझी शपथ आहे." आणि बाबांकडे आई आणि आजी आश्चर्यानं बघत राहिल्या होत्या. तशी मी फार हट्टी स्वभावाची होते. जरा काही मला आईने दिलं नाही की मी भयंकर आरडाओरडा करून आमचं संपूर्ण घर डोक्यावर घ्यायची. माझी आजी माझे सगळ्या प्रकारचे लाड करायची, पण माझा हा हट्टी स्वभाव तिला आवडायचा नाही. मी कधी असं ओरडून धिंगाणा घालायला लागले की ती मला म्हणायची, "सोने, हे बघ, मुलींच्या जातीला हट्टीपणा बरा नव्हे. आता शांत हो तू." आणि मग मी जास्तच किंचाळायची. एकदा माझ्या आजीने मनोमनी काहीतरी ठरवलं. आता मी कधी असा आरडाओरडा करायला लागले की ती मला काही न बोलता उचलून सरळ देवाच्या साठवणीच्या खोलीत नेऊन आमच्या देव्हाऱ्यापुढे बसवून म्हणायची, "आता ह्या देवापुढे आणि ह्या मारुतीपुढे हवा तो धिंगाणा घाल, पाहिजे तो आरडाओरडा कर, म्हणजे देवांना सुद्धा कळेल तू आम्हाला किती त्रास देतेयस." आणि एवढं बोलून ती सरळ ते देवाच्या साठवणीचं दार लावून घ्यायची. आणि मी त्या मोठ्या खोलीत माझ्या एकटेपणाला घाबरून आईच्या, बाबाच्या, कौसल्यामाईच्या नावानं मोठमोठ्यानं ओरडत हातपाय आपटून रडायची. पण माझी आजी काय ते दार म्हणून उघडायची नाही. उलट तिच्याकडे बघणाऱ्या आई आणि बाबांना म्हणायची, "तुम्ही घाबरू नका. त्या खोलीत सोनीला काही व्हायचं नाही. आजकाल सोनी फार उद्धटासारखी वागायला लागली, जरा तिला शिस्त लागू दे." आणि ते ऐकून बाबा बाहेर आणि आई चुलीकडे जात असत. मी नंतर बराच वेळा आरडाओरडा केल्यानंतर शेवटी दमून ओरडायचे, "आजी, मी चुकले, मला माफ कर आणि बाहेर काढ आता." तरी माझी आजी चांगलं तासभर थांबून नंतर मला त्या देवाच्या कैदेतनं बाहेर काढून कडेवर घ्यायची आणि माझ्या हातात खाऊची वाटी द्यायची. पुढे त्या देवाच्या कैदेमुळे माझ्या मनावर एक विलक्षण मानसिक परिणाम झाला होता. मला आता त्या खोलीची फार भीती वाटायला लागली. मी बाबांच्या देवपूजेच्या वेळी सुद्धा तिथे त्यांना घट्ट धरून बसायची, पण ते काही कुणाच्या लक्षात येत नव्हतं. पण त्यामुळे हळूहळू माझा आरडाओरडा करणं थांबलं आणि एक दिवस अचानक ते सगळं थांबूनच गेलं. म्हणजे त्याचं काय झालं होतं, एकदा का नाही माझ्या आईने दुधाचा पेला माझ्या हातात दिला. त्यावेळी मला दूध प्यायचं नव्हतं, म्हणून मी तो पेला घेतला, सरळ जमिनीवर फेकून दिला. झालं. आजीने मला उचललं, देवाच्या साठवणीच्या खोलीत आणलं, दार बंद करून टाकलं. मला माहिती झालं होतं ना की मी असं देवाच्या कैदेत असले की कोणीही कितीही मी आरडाओरडा केला तरी मला बाहेर काढत नाही. मी आपली दाराजवळ गप्प बसून राहायची आणि मग तासाभरानं आजी मला बाहेर काढायची. "संपलं का तुझं रडणं सोनी?" असं म्हणत माझ्या हातात खाऊची वाटी द्यायची. हे सगळं मला तोंडपाठ झालं होतं. आत्ता देखील मी शांत बसून देवाकडे काही मागितलं आणि आजीची वाट बघत बसले. तासाभरानं आजी आली. नेहमीप्रमाणे मला उचलून कडेवर घेऊन तिने खाऊची वाटी माझ्या हातात दिली. मी वाटीतला तिळाचा लाडू खात आजीला म्हणाले, "आजी, मी तुम्हा कोणाला आवडत नाही, म्हणून मी आज देवबाप्पाला सांगितलंय की देवबाप्पा, आजी म्हणते मी वाईट आहे, तेव्हा तू मला तुझ्याजवळ ने आणि कधीच मला आजीकडे पाठवू नकोस." झालं. माझं हे बोलणं ऐकल्याबरोबर माझी मायेची म्हातारी आजी एकदम मला घट्ट जवळ घेऊन मोठ्यांदा रडत म्हणाली, "नको रे माझ्या पाडसा, देवापुढे असलं काही मागू नकोस. सोने, अगं, देव चांगलं मागितलं ना तर कधी देत नाही, पण वाईट मागितलेलं पटकन देऊन टाकतो ग."
त्या दिवशी माझ्या म्हाताऱ्या आजीनं मला देवापुढे नेऊन नाक घासायला लावून माझ्या मागण्याची पुन्हा पुन्हा माफी मागायला लावली होती आणि दिवसभर ती आणि आई मला घेऊन रडत बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्या दोघींनी उपवाससुद्धा केला. त्यानंतर माझी ती देवाच्या खोलीतली कैद कायमची संपून गेली होती. पण त्यावेळी एक मात्र घडलं होतं. माझं ते वाईट मागणं देवानं पटकन ऐकलं होतं. म्हणून तुम्ही कधी देवाकडे काही मागताना नेहमी चांगलं मागा. आणखीन एक माझं सांगणं लक्षात ठेवा, कधी कधी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीचं मूळ आपणच उपटून काढायचं असतं. माझ्या सुसंस्कृत ब्राह्मण बाबांनी मला अगदी लहानपणापासून श्लोक, अभंग, ओव्या शिकवून त्या सगळ्याचा सर्वांग सुंदर अर्थसुद्धा नीट समजावून सांगितला होता. आता संस्कृत श्लोकामुळे त्या अवघड संस्कृत भाषेचं महत्त्व आणि त्या भाषेचं सौंदर्य मला जाणवलेलं होतं. आमची मराठी मायबोली अनेक भाषेत विभागली गेली आहे. बहिणाबाई, तुकाराम महाराज, निळोबा यांची गावरान भाषा, तर कालिदासाचं काव्य, संस्कृत भाषा, तर बालकवींच्या अंतःकरणाला भिडणाऱ्या कविता आणि दलित माणसांची वेगळीच मायबोली. आता या सगळ्या मराठी भाषेला एकच अर्थ असला तरी बोली मात्र माणसाप्रमाणे वेगळी आहे. मला या सगळ्या भाषेतनं संस्कृत भाषेचं फार आकर्षण वाटायचं. अर्थात संस्कृत भाषा कठीण असली तरी बाबांनी मला ती चांगल्या प्रकारे शिकवली होती. या कठीण पण अत्यंत मधुर अर्थाने नटलेल्या भाषेच्या खळखळ वाहणाऱ्या ओढ्यामध्ये मी बाबांबरोबर सुरेख अर्थाच्या उंजळी भरून घेतल्या होत्या. तरी देखील मी नेहमी त्या काव्याच्या मधुर अर्थासाठी तहानलेलीच राहिले होते. मला नेहमी ते नवनवीन श्लोक, त्याचा सुंदर अर्थ आकर्षित करत राहिलं होतं. माझ्या लहानपणी बाबांनी मला संत तुकाराम, बहिणाबाई, जनाबाई, मीराबाईंची भजनं, गोरा कुंभार, तुळशीदास, रामदास, ज्ञानेश्वरी या अतिशय साध्या सुध्या व्यक्तींच्या रसपूर्ण अर्थानं भरलेल्या रसाळ ओव्या आणि अभंग शिकवलेले होते. त्यावेळी त्या सगळ्या ओव्या आणि अभंगांच्या अत्यंत मधुर अर्थानं माझ्या बाबांबरोबर माझ्यासुद्धा डोळ्यातनं अनिवार्य अश्रुधारा वाहत असायच्या. त्यावेळी वाटायचं, देवा किती साधंसुद्धा असे ते भोळे जीव, देवांना सुद्धा हवेसे वाटणारे. कधी बाबा म्हणतात की सोने काय होतं त्या गरीब जीवाकडे. त्यांना ना धड शिक्षण होतं की त्यांच्याजवळ कुठलीही श्रीमंती नव्हती. त्यांच्याकडे एखाद्या मोठ्या घराण्याचा नावलौकिक सुद्धा नव्हता. त्यांच्याजवळ फक्त कस्तुरीच्या परिमलानं भरलेलं, देवाच्या भक्तीनं ओथंबलेलं त्यांचं दुर्मिळ असं हृदय होतं. आणि त्याच हृदयाच्या भक्तीनं देवसुद्धा आपोआप त्यांच्याकडे ओढला जायचा. म्हणून संत तुकारामांच्या भक्तिरूपी मोगऱ्याची वेल अगदी स्वर्गात गेली होती. तर कधी कधी माझे बाबा मला सांगत की सोने, देवांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या होमाची, यज्ञाची किंवा देवळात जाऊन ओरडून प्रार्थना करण्याची गरजच नाही. त्याला प्रसन्न करण्यासाठी फक्त आपल्या लहानशा हृदयातली खरी भक्ती लागते. त्याच भक्तीनं पंढरपूरचा विठ्ठल आपल्या घरात सुद्धा येऊन उभा राहू शकतो. त्यासाठी पंढरपूरला जायची गरज नाही. मी हे बाबांचं अमूल्य तत्वज्ञान त्यावेळी अगदी डोळे बंद करून ऐकत असताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहत. तेव्हा वाटत असे की आपण सुद्धा असंच त्या सगळ्या भक्तगणांबरोबर मिसळून एकरूप होऊन देवाच्या पायाशी लीन व्हावं. त्या लहान वयात मला एक जाणवलं होतं की एक ज्ञानेश्वर सोडले तर बाकीची भक्तमंडळी अशिक्षित होती, गरीब होती, तरीसुद्धा देवाच्या समीप जाण्याचा किती सरळ सोप्पा मार्ग त्यांनी जगाला दिला. जीवनातल्या ऐशोआरामाची सुख किती क्षणभंगूर असतात ह्याची जाणीव या साध्या माणसांनी जगाला दिली. या सर्व क्षणिक सुखापेक्षा मोक्षाचं सुख किती दिव्य आणि भव्य असतं आणि ते कसं मिळवता येतं याचं ज्ञान या साध्या माणसांनी जगाला देऊन समाजाला खऱ्या अर्थाचा सुखाचा आणि उन्नतीचा मार्ग दाखवला. खरोखर ते सगळे जीव धन्य होत. एखादं लहान मूल त्याच्यावरच्या चांगल्या संस्कारामुळे कसं योग्य नागरिक बनतं हे मला आजींनी गोष्टीरूपाने समजवलं. ती मला म्हणायची, सोने, पूर्वी मी काय करायची, तू हट्ट केलास की देवाच्या साठवणीच्या खोलीत तुला कोंडायची. त्यावेळी तुला शिक्षा व्हावी हा माझा उद्देश नव्हता ग, तर आपली चुकी तुला कळावी हा होता. आणि त्यावेळी मला जाणवलं की लहानपणी जे संस्कार मनावर होतात त्याच संस्कारांप्रमाणे मनुष्य चांगला किंवा वाईट बनतो. म्हणून लहानपणाचे संस्कार फार महत्त्वाचे. माझी अशिक्षित आजी कधी मला म्हणायची, सोने,
मोठमोठे ऋषीमुनी, धर्मगुरू, साधू महात्मे या सगळ्यापेक्षा सामान्य मनुष्यच आपल्या लहानशा सामान्य कृतीनं देखील देवाच्या जवळ जाऊ शकतो. त्याला या सगळ्या मोठेपणाची गरजच नाही ग. त्यावेळी ज्ञानेश्वरांना त्यांच्या गुरुजनांकडनं मिळालेल्या दुःखद वागणुकीनं मी पेटून उठायची. मुक्ताईची ते मांडे भाजणारी ज्ञानेश्वरांची पाठ मला स्वप्नात दिसायची. तुकारामांच्या भक्तिरूपी मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध मी अनेकदा स्वप्नात घेतला होता आणि रामानं वनवास दिलेल्या सीतेच्या आक्रोशानं माझं मन व्याकुळ झालं होतं. काम करताना देखील देवाच्या सानिध्यात वावरणारी बहिणाबाई मला माझ्या कौसल्यामाईसारखी वाटायची आणि रामानं आपल्या प्रजेकरता केलेल्या सीतेचा त्याग मला अप्पलपोटी, स्वार्थी, मूर्खपणाचा वाटायचा. द्यूतात द्रौपदीला पणाला लावणाऱ्या पांडवांची मला घृणा यायची आणि देवानं दिलेल्या सुंदर डोळ्यांनी आपल्या आंधळ्या पतीला स्वतः सांभाळण्यापेक्षा स्वतःचे डोळे झाकून घेणारी गांधारी मला मूर्ख वाटायची. तिच्यापेक्षा माझ्या बाबांसाठी सर्व सुख सोडणारी माझी आई मला श्रेष्ठ वाटत असे. माझ्या बाबांनी आणि आजींनी मला माझ्या बालपणी देवाची भक्ती म्हणजे काय, देवाच्या समीप कसं जायचं याचं एक भव्य दिव्य दालन माझ्यासमोर उघडलेलं होतं. मी जरा मोठी झाल्यावर एकदा आजीला म्हणाले की आजी, तू मला देवाचं इतकं सांगतेस, मग भाजीवाल्यांना ताक देताना तू त्यात एवढं पाणी घालून का देतेस? हे ऐकून आजी रामा करत बसली आणि म्हणाली, हे बघ सोने, मी कोणी साधू महात्मा नाही आहे. मी फक्त तुझी आजी आहे आणि त्या बायकांना ताक देते ना मी, हे त्यांचं नशीब समज. त्यावर मी म्हणाले, आजी अगं ते ताक संध्याकाळी आंबट होईल म्हणून तू त्यांना देतेस आणि फुकटचं पुण्य पदरी पाडून घेतेस ना. आता मात्र माझ्या स्पष्ट बोलण्यावर रागवलेली माझी आजी मला जरा रागानं म्हणाली, अगं सोने, आजकाल ते आंबट ताक सुद्धा कुणी कुणाला देत नाही. आणि काय ग, तुम्हा सर्वांना उपाशी ठेवून दुधातुपाचा दानधर्म करायला रामराजानं मला 100 गाई फुकट दिले आहेत का? त्यावेळी आजी आता मात्र खरंच चिडली आहे हे समजून मी गप्प बसले होते. मला आमच्या रामदास स्वामींचा एक मनाचा श्लोक फार आवडला होता. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. म्हणजे वासनेच्या आहारी गेलेल्या रावणाचा अधःपात सर्व काही नष्ट व्हावं इतक्या वेगानं झाला. त्याचं सगळं राज्य गेलं, अनुचर गेले, बायको दुरावली आणि शेवटी त्याला आपले प्राण सुद्धा गमवावे लागले. म्हणूनच हे मना, कधीही तू कुठल्या प्रकारची वासना आपल्या मनात ठेवू नकोस, कारण काळाचं चक्र फार वेगानं चालतं. त्यामुळे तुझ्या कृत्याचं माप तो तुझ्या पदरात टाकणार आहे. का कुणास ठाऊक, पण मला हा मनाचा श्लोक फार आवडत होता. सीतामाईची छेड काढणाऱ्या दुष्ट रावणाची नंतर काय स्थिती झाली हे या श्लोकात सांगून मनाला सावध केलेलं होतं. मला माहिती होतं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा आणि अन्यायकारक वृत्तीला खतपाळी घालणारा जास्त दोषी असतो. एकदा बाबा मला म्हणाले की सोने, जगातली सुंदर अशी गोष्ट म्हणजे सत्यवचन, म्हणजे नेहमी खरं बोलणं. सत्य बोलण्यानं कुठल्याच भीतीची भावना माणसाला उरत नाही आणि सत्याचा नेहमी विजय होतो. म्हणूनच सत्यमेव जयते हे वचन जगापुढे आलं. त्यावर मी लगेच म्हणाले, पण बाबा श्रीकृष्ण म्हणतात की कोणाचं भलं होत असेल तर बिंदास खोटं बोलावं. मग आजी मला चहा द्यायला लागेल म्हणून नेहमी खोटं बोलते, ते कसं काय? तेवढ्यात आजी खो खो हसत गप्प राहून माझ्याकडे बघणाऱ्या बाबांना म्हणाली, शंभू, आता ते आपल्यापेक्षा जास्त शिकली आहे, तिला आता आणखीन काही शिकू नकोस हा. आणि सोने, मी काय सांगते ते ऐक. सत्यापेक्षा खोटंच श्रेष्ठ असतं बघ. त्यामुळे तू चहा पित नाहीस, हो की नाही? चला आता जेवायला चला. एवढं बोलून माझी आजी मला घेऊन माझघरात आली होती. कधी आजी मला अंगणात घेऊन बसली की भाऊक होऊन म्हणत असे, सोने, अगं तुझ्या आजोबांचं रूप आणि डोळे तू घेतलेस. मालेगावात त्यांचं नाव फार मोठं होतं. घरोघरी त्यांना पूजेची आमंत्रणं यायची, लोक त्यांना मानायचे. तसंच तू सुद्धा मोठी झाल्यावर आपल्या वडिलांचं नाव मोठं करो. त्यावर मी डोकं हलवत म्हणायचे, हो आजी, मी माझं नाव राजापुरात खूप मोठं करून ते नेहमी मोठ्या अक्षरात लिहीन. आजी 15नं तोंड झाकून हसायची.
मी असताना जाईजुई फार लहान होत्या. तसंच आमची त्यावेळी अहिल्याची शिळा, जुईचा मांडव, हिरव्या पांढऱ्या चूलबोक्या कुणीही नव्हतं. नंतर येशा मोठा झाल्यावर ती सगळी मंडळी आली होती. मी पूर्वीपासून एखाद्या शुभ्र आकाशात पडलेल्या इंद्रधनुष्याप्रमाणे सुंदर होते, पण तरी देखील अत्यंत शीघ्रकोपी आणि अगदी शंकराचा अवतार होते. मला वरण भातापेक्षा कोंबडीची तंगडी चोखणं फार आवडायचं. तसं बाबांनी आणि आजींनी मला आपल्या परीने देवधर्माचं ज्ञान दिलं होतं. लहानपणापासून माझ्या सुंदर आईच्या डोळ्यातले अश्रू मला एखाद्या माहेरची ओढ सांगत. ही माझी कहाणी म्हणजे मी कशी होते आणि नंतर माझ्या आयुष्यात काय घडलं याची रोजनिशी आहे. त्यामुळे कदाचित तुमच्या हृदयात शंभू भटांची ही सोनसळी कायमची रुतून बसेल आणि तुम्ही मला कधी विसरणार नाही, तर म्हणाल, शंभूनाथाची अशी एक सोनसळी होती बरं का. माझ्या जन्मानंतर 5 वर्षांनी माझ्या आईला पुन्हा दिवस गेले आणि माझी आजी कौसल्यामाईला म्हणाली, कौसल्ये, वत्सलेला पुन्हा दिवस गेलेत ग, तिच्या जरा जेवणा खाण्याचं बघ. तसं कौसल्यामाई हसत म्हणाली, आये, तुम्ही काय पण चिंता करू नकासा, म्या वत्सलाचा समजा बेस करीन. पण ह्या खेपेला सगळं उलटंच घडलं होतं. माझ्या आईला ब्राह्मणी ताका तुपाचे डोहाळे लागले होते. आई आता बाबांकडे चिंचा आवळे मागून मागून ते अगदी मीठ लावून कचा कचा खायची आणि वरून गाटा गाटा पाणी प्यायची. आई आता वरण भातात अगदी तुपाची धार सोडून तोंडीत लोणचं लावत ताडभर जेवायची आणि जेवल्यावर वरून चांगलं 2 पेले ताक प्यायची. आता तिला चहा अगदी डोळ्यासमोर नकोसा झाला होता. उलट आता ती केशर घातलेल्या गरम दुधात साखर घालून ते दूध तिन्ही त्रिकाळ पीत राहायची आणि आईचे हे डोहाळे बघून माझी आजी अगदी हरखून धन्य धन्य झाली होती. आता आजी रोज आईला आंबट तिखट पदार्थ करून अगदी आपल्या जवळ बसून खाऊ घालत असे. पण आईच्या या भलत्या डोहाळ्यांनी माझी मात्र पंचायत करून ठेवली. आता मला फक्त कौसल्यामाईने आपल्या घरी नेलं की मटण मच्छी खायला मिळत होती, नाही तर नाही. त्यात एकदा काय झालं, कौसल्यामाईनं आई खात नाही पण माझ्यासाठी म्हणून थोडं सुकं मटण आणलं आणि त्याच्या नुसत्या वासानं माझी आई दिवसभर बका ओकत बसली होती. झालं. त्यानंतर माईनी मला कधी असं मटण मच्छी खायला घरी आणलं नाही. मला कधीतरी ते खायला कौसल्यामाईच्या घरी मला मिळायला लागलं. एकदा मी आईजवळ जाऊन मुद्दाम म्हणाले, आई, कोंबडीचा रस्सा तळलेली कोळंबी खायला किती छान लागतात ना, बघ की तू आणि मी त्या खोलीत बसून खायचो, आठवतं का तुला. आणि आई मोरीकडे धावली. तसं आजी आली, माझा कान धरून मला बाहेर पिटाळलं. मला हे आईचं काय चाललंय हेच मुळी कळत नव्हतं. एकदा मी बाबांना विचारलं तर ते फक्त हसत आजीला विचार असं मला म्हणाले आणि तेव्हा आजी म्हणाली, सोने, आई आता तुला भाऊ आणणार आहे, तू लवकर ताई होणार आहेस म्हणून आई उपवास करतीये. तेव्हा मी विचारात पडून आजीला विचारलं, आजी, हा भाऊ येणार कुठून. आजी हसून म्हणाली, हे बघ सोने, तुझ्या बाबांकडे थोडे पैसे कमी आहेत, ते पैसे जमले की बाजारातनं बाळ विकत आणून आईकडे देतील, मग तुला कळेल. आता जा खेळायला पळ. आणि मी खरंच सगळं विसरून खेळायला पळाले होते. मला समज येईपर्यंत मला माझी आजीच भरवायची. मला कधीही माझ्या वडील माणसाकडनं मार असा मिळाला नव्हता, पण कधी माझा खोडसाळपणा जास्त झाला तर मात्र माझा कान आजी येऊन हळूच धरायची. मी त्यावेळी फार सुखात होते. त्यात आता मला एक भाऊसुद्धा खेळायला मिळणार होता. मला फक्त एकच गोष्ट आवडत नव्हती आणि ती म्हणजे माझ्या छान आईचं पोट दिवसेंदिवस गणपती बाप्पासारखं मोठं होत होतं. आजीला त्याबद्दल विचारल्यावरती म्हणाली, सोने, अगं तुझी आई सारखं चिंचा आवळे खाते ना, म्हणून तिचं पोट झालंय मोठं. आता मी तिला औषध आणून दिल्यावरती बरी होणार आहे. तशी मी रडवेली झाले आणि आईजवळ जाऊन तिला म्हणाले, आई, अगं तू कधी चिंचा आवळे खात जाऊ नकोस ना ग, बघ तुझ्या पोटाला भू झालाय. तेव्हा आईने हसत हसत मला जवळ घेतलं. हल्ली आईला बाबा सतत श्लोक म्हणून दाखवत, तसंच तिला आजी पोथी वाचायला लावी. बाबा सतत तिला कोणाचा ना कोणाचा जप करायला सांगत. एकदा आमच्या उमा काकू आपल्या शांतीला घेऊन एक लोणच्याची बरणी घेऊन आईला बघायला आल्या. तेव्हा त्या माझ्या आईला म्हणाल्या, वत्सले, तुझी सोनसळी फार लक्ष्मी रूपाची आहे, तिला सांभाळ ग बाई. मेल्या लोकांच्या नजरा चांगल्या नसतात, विशेष करून वांजबाईची नजर वाईट असते हां. तेव्हा माझ्या आईला कळलं की ते कौसल्या माईंबद्दल बोलतायत, पण माझी आई काही बोलली नाही.
नशीब त्यावेळी मला आणि शांतीला घेऊन आजी बागेत पेरू वेचायला गेलेली होती. माझ्या आईला एका चांगल्या सुमुहूर्तावर लक्ष्मी दिनी म्हणजे गुरुवारी रात्री काही विशेष त्रास न होता आमची मंजली झाली होती. आमची मंजी अगदी दुधाळ, स्वच्छ गोऱ्यापान वर्णाची, आपऱ्या नाकाची होती. मंजीचे डोळे माझ्या आईसारखे काळेभोर दाट पापण्यांचे होते. तिचे दाट केस लांब आणि कुरळे होते आणि तिच्या दोन्ही गालांवर माझ्यासारख्या गोड खळ्या पडत होत्या. मंजी आमच्या कौसल्यामाईची विलक्षण लाडकी. ती तिला माझा लोण्याचा गोळा असं लाडानं म्हणत असे. मंजी झाली त्यावेळी बाबांनी रात्री आमच्या अंगणाजवळ एक छोटासा खड्डा खणून ठेवला होता. मी सकाळी उठल्यावर मला कळलं की मी ताई झाली आहे. मी आजीला प्रश्न विचारायच्या अगोदर बाबांनी मला त्या खड्ड्याजवळ नेऊन सांगितलं, सोने, आपल्या घरी बाळ आलंय ना, ते मला ह्या खड्ड्यातनं मिळालं बघ. मी भयंकर आश्चर्यानं त्या खड्ड्याकडे बघत बाबांना विचारलं, मग बाबा, मी कुठल्या खड्ड्यातनं तुम्हाला मिळाले? बाबा गंभीरपणे म्हणाले, अगं तू ह्याच खड्ड्यातनं मिळालीस. मी पुन्हा आश्चर्यानं अगदी वाकवून वाकवून त्या खड्ड्याकडे बघत बाबांना म्हणले, पण बाबा, मला तर आजी म्हणाली होती तुम्ही पैसे जमल्यावर बाजारातनं बाळ विकत आणणार आहे. बाबा गडबडले आणि म्हणाले, अगं आता या खड्ड्यात बाळ मिळालं, मग बाजारातून कशाला आणायचं? इथनंच घेतलं मी. मी धावत दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बाबांना म्हणाले, बाबा इथे खणा ना, इथे सुद्धा एखादं बाळ असेल. बाबांनी मला उचललं आणि घरात घेऊन आले. आमची मंजी दिसायला अगदी माझ्या आईसारखी, पण अगदी नाजूक बांध्याची, जुईच्या फुलासारखी. तशी मंजी आईसारखी भावनाप्रधान, संवेदनशील होती. जरा काही झालं रे झालं की तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागायचे. या आमच्या मंजीला केदार काकाच्या शांतीसारखं कविता करायचं वेड होतं. आमची मंजी अगदी ब्राह्मणी, सुंदर रूपाची होती. मंजीच्या जन्मानंतर एक विशेष घटना घडली. आमच्या घराच्या मागील दारी म्हणजे परसदारी पूर्वीपासून लावलेलं एक मोठं रामफळाचं झाड होतं. पण त्या झाडाला कधी रामफळं लागली नव्हती, फक्त ते वाढत राहिलं होतं. माझ्या बाबांचं म्हणणं होतं असं फळ न देणारं झाड तोडावं आणि त्या जागी दुसरं झाड लावावं, पण माझ्या आईला आणि आजीला असं चारी ठाई फुललेलं झाड तोडणं पसंत नव्हतं. आजी तर बाबांना म्हणाली, हे बघ शंभू, कुठलं मोठं झाड घराला माणसांना सावली देतं ते फार महत्त्वाचं, आणि असं सावली देणारं झाड तू कुऱ्हाडीनं तोडतो. आणि ते रामफळाचं झाड तसंच काहीही फळ न देता फक्त घराला सावली देत राहिलं होतं. पण नंतर आमची मंजी जन्मली. तिची नाळ बाबांनी ह्या झाडाखाली पुरली आणि त्यानंतर एक आश्चर्य घडलं. त्या वर्षी ते रामफळाचं झाड या एवढ्या मोठमोठ्या रामफळांनी गच्च भरून गेलं. जणू आमच्या मंजीच्या आगमनानं ते सुखावलेलं होतं. त्यानंतर दरवर्षी ते रामफळाचं झाड रामफळाने अगदी भरून जायचं. खरोखर झाडांनी सुद्धा माया करावी अशी आमची गोड मंजी होती. आमच्या मंजीचा स्वभाव शांत होता, सोशिक होता. ती आईसारखं गुणगुणत बोलायची तेव्हा तिचं ते बोलणं कानाला फार सुखदायी वाटत असे. माझ्या मंजीची माझ्यावर नितांत माया होती. माझ्यापेक्षा माझ्या रूपाचा तिला जास्त अभिमान. माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेली मंजी वेळप्रसंगी माझ्यासाठी आई आजीशी खोटं बोलून मला आपल्या पाठीशी घालत असे. माझी आई नेहमी बाबांना म्हणायची, अहो आपल्या घरात एक धगधगीत सूर्य आहे तर दुसरा शीतल चंद्र आहे. आता तशी माझी सुद्धा माझ्या मंजीवर फार माया होती परंतु माझ्या तुसड्या हट्टी स्वभावामुळे तिच्याशी खेळताना माझा मार तिला जास्त मिळायचा. ती लहान म्हणून मी तिच्याशी नेहमी वर्चस्वानं वागायचे. प्रत्येक खेळात आपणच जिंकावं या माझ्या अट्टहासामुळे मंजी नेहमी नमतं घेऊन मला जिंकू द्यायची, पण तिने कधी कुठलीच तक्रार आईकडे किंवा आजीकडे केली नाही. तिला फक्त माझं ते वेळी अवेळी बकुळ रानात जाणं पसंत नव्हतं. तरी देखील भित्र्या स्वभावाच्या मंजीनं त्या माझ्या जाण्याबद्दल कधी घरात कोणाला काही सांगितलं नाही. मंजी अभ्यासात माझ्यापेक्षा फार हुशार होती. तिला वाचनाची आवड होती, कविता करायचं वेड होतं. अशी आमच्या छान ताकावर तरंगणाऱ्या लोण्याच्या गोळ्यासारख्या मंजीला माझ्यासारखं मटण मच्छीचं जेवण अजिबात आवडत नव्हतं. तिला ते फक्त पाहिलं तरी ओकारी यायची. कधी कौसल्यामाईनं माझ्यासाठी आणि आईसाठी असं काही चमचमीत आणलं की मी मंजीला म्हणायचे, ए बावळटे, ती दह्याची वाटी घेऊन काय चाकत बसलीयस? नकटे, इकडे ये, हे मटण खाऊन बघ. त्यावेळी मंजी पटकन उठून बाहेर जात असे.
एकदा मी काय केलं, सरळ मंजीचं बखोटं धरलं, तिच्या तोंडात एक मटणाचा तुकडा कोंबला आणि तिला खा म्हणाले आणि ती बावळट खोकत सरळ ओकायला लागली. त्यावेळी कधी नाही ती आजी रागवली, माझ्या पाठीत 2 रट्टे हाणले. नंतर बाहेर आवळ्याची सुपारी खात बसलेल्या मंजीजवळ आजी नाही असं बघून मी तिला तुझ्यामुळे मला मार पडला म्हणून चांगले 4 रट्टे तिच्या पाठीत हाणले. आमची मंजी भाग्यवान होती हां. तिच्या जन्मानंतर आमच्या घराची भरभराट होत गेली, अगदी त्या रामफळाच्या झाडासारखी. आमच्या मंजीनंतर 3 वर्षांनी माझ्या आईला पुन्हा दिवस गेले आणि तिला पुन्हा दह्या दुधाचं वरण भाताचे डोहाळे लागले. तिने परत एकदा माझे मटण मच्छी खायचे वांदे करून टाकले. माझी आजी कौसल्यामाई आईचे ते डोहाळे पुरवण्यात दंग होऊन गेल्या. आता माझ्या बाबांनी शेतीमुळे आणि घरच्या कामकाजामुळे गावातल्या काही घरांचं देवधर्म केदार काकांना करायला सांगितले. आमच्या घरचा बाहेरचा सगळा कारभार बाबा बघत. माझ्या आईचं एक होतं, तिला असे दिवस गेले की ती फार हळवी व्हायची. एकदा बाबा गावात गेले तेव्हा ती एकदम आजीजवळ जाऊन ढसाढसा रडत म्हणाली, आई मला 2 मुली झाल्या, पण माझ्या माहेरचं मला कुणीही बघायला आलं नाही. मला माहीत नाही मंदाताई कशा आहेत, आमच्या कृष्णाचं लग्न झालं असेल, पण त्या कुणाला माझी आठवणसुद्धा कशी येत नाही. ताई माझ्या स्वप्नात येते, नेहमी रडते, आज सुद्धा आली होती, पण तिलासुद्धा वाटत नाही मला जाऊन बघून यावं म्हणून. आई हीच का गं माया असते आईची. माझ्या रडणाऱ्या आईला जवळ घेऊन तिला थोपटत आजी म्हणाली, वत्सला अगं असं भरल्या दिवसात रडू नये बाळा. हे बघ तुझ्या वडिलांकडे मी तुला आणि पोरींना पाठवणार कसं. तुम्ही तिथे गेलात की तुझ्या बाबांना वाटेल तू त्यांची इस्टेट मागायला आली आहेस आणि ते तुम्हाला फाटकातून हाकलून देतील. आता शंभू तुम्हाला तिथे पाठवणार नाही ही गोष्ट वेगळी आहे म्हणा, पण हे बघ बाळ, जो आपल्याला दूर ठेवतो त्याच्यापासून आपण सुद्धा दूर राहावं. जो आपल्याला जवळ घेतो त्याच्याजवळ आपण नेहमी असावं. तशी माझी आई रडायची थांबली, निमूटपणे माझघरात निघून गेली. माझ्या आईला 9वा महिना लागला. आजी तिला काही काम करू देईन अशी झाली. वयाप्रमाणे माझ्या आजीला सुद्धा आता तो सगळा पसारा आठवत नव्हता. त्यात आईचं बाळणपण आजी आणि कौशल्यामाई करायच्या. परिणामी आईला 9वा महिना लागला आणि दादूबाबा कौशल्यामाई आमच्या घरी मुक्कामाला आले. कौशल्यामाईने आल्या आल्या माझघराचा ताबा घेतला. एकदा मी कौशल्यामाईला हळूच विचारलं, माई तू माझ्यासाठी मटण करशील का. तेव्हा कौशल्यामाई चुलीवर भाताचं पातेलं चढवत म्हणाली, सोन्या म्या इथं काय पण वाशाड शिजवणार नाही हा. म्या घराकडे गेलो की तू माझ्याबरोबर ये, मग म्या तुला काय पाहिजे त्यो करून शान खायला घालीन. तेव्हा मी तोंड फुगवून पाय आपटत बाहेर गेले. कौशल्यामाई हसली. आमचे दादूबाबा आमच्याकडे मुक्कामी असले की ते बाबांबरोबर काही ना काही उद्योग करत राहत. दादूबाबा आमच्या घरी राहायला आले की बाबा फार खुश होत असत, पण मला मात्र दिवसातून 10 वेळा त्यांना आणि बाबांना चहा आणि खायला अंगणात नेऊन द्यायला लागायचं. त्यात केदार काका देखील दुपारी जेवून आपल्या घरी जात. मात्र आमचं हे असं भरलेलं घर मला फार आवडत असे. त्यावेळी आमचं ते घर एक मोठं कुटुंब झालेलं असायचं. रात्री मी आजीच्या कुशीत आणि तो लोण्याचा गोळा कौशल्यामाईच्या कुशीत झोपायचा. त्या दिवशी कौशल्यामाई देवाच्या साठवणीच्या खोलीत जात्यावर जोंधळे दळत होती. तेव्हा आजी तिच्याजवळ जाऊन बसत म्हणाली, कौशल्ये आता मला 2 नाती आहेत, पण ह्या खेपेला नातू पाहिजे बघ. पण आता पाहिजे म्हणून काही होत नाही. पण या खेपेला वत्सलाचे डोहाळे जरा वेगळे आहेत. ती गोड खूप खाते बघ, म्हणून आपलं म्हटलं ग. बाकी काय ते लक्ष्मीची इच्छा. पोर नीट सुटली ना तर मला काहीही चालेल. आणि जात्यावर दळत असलेली कौशल्यामाई माझ्या आजीला जरा विचार करून म्हणाली, आये तथ मोपलाव यल्लम्माचा डोंगर आहे. ततच मोपलांब दुसऱ्या यल्लम्माच्या डोंगरावर एक जुना यल्लम्मा आईचा देऊळ आहे. त्यो यल्लम्मा आय कंच्याबी नवसाला पावते बघा. पण त्यो नवस पुरा झाला मग तिथंच जाऊन शान तो फेडायला लागतो हा. तशी माझी म्हातारी आजी एकदम उठून मला म्हणाली, चल सोने अहिल्याच्या शिळेकडे चल. त्यावेळी बाबा आणि दादूबाबांनी काही गावकऱ्यांच्या मदतीनं अहिल्याची शिळा आणून विहिरीजवळ ठेवलेली होती. मी आजी त्या शिळेजवळ गेलो. आता माझ्या आजीला आमचे सगळे ब्राह्मण देव दैवत माहिती होती, पण हे यल्लम्मा देवीची तिला आत्ताच ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा तिने करून घ्यायचं ठरवलं. आजी मला धरून कशी तरी त्या अहिल्याच्या शिळेवर उभी राहिली. टाचा वर करून तोंडावर हात ठेवून जोरात ओरडली, ए यमदूत बाई.
मी एकदम आजीला म्हणाले, आजी अगं यमदूतबाई नाही, यल्लम्मा देवी म्हण, राग येईल ना नाही तर तिला. आजी आपल्या तोंडावर हात मारत म्हणाली, सोने चुकली की ग बाई. बाई माझे, मी तिला एकदम यमदूत म्हणाले. आता ग. मी म्हटलं, आजी तू लवकर चुकलं म्हण आणि यल्लम्मा देवी असं म्हण. माझ्या आजीनी पुन्हा तोंडावर हात ठेवून टाचा उंचावून ती जोरात ओरडली, ए यमदूत बाई. आणि मी कपाळावर हात मारत म्हणाले, आजी अगं यल्लम्मा देवी, यल्लम्मा देवी. तशी आजी मटकन खाली बसत म्हणली, सोने माझं मेलं असंच होतं बघ. एकदा काही तोंडात बसलं की मी तेच बडबडत राहते. आता ग पोरी, तिला मी सारखं यमदूत बाई म्हटलं, ती नक्की रागावणार. मी आजीला धीर दिला आणि म्हणाले, आजी घाबरू नको, तो यल्लम्माचा डोंगर पार तिकडे लांब आहे. तिला तुझं बोलणं ऐकू गेलं नसेल. तू आता तिला चुकलं म्हण, नंतर लगेच मी तिचं नाव घेते ते तू घे म्हणजे झालं. आणि आजीनं चांगलं 4-5 वेळा यल्लम्मा 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 असं नाव घोकलं. ती पुन्हा पहिल्याप्रमाणे उभी राहून ओरडली, ए यल्लम्मा देवी. तिने माझ्याकडे बघितलं. मी बरोबर बोललीस अशा अर्थानं मान हलवली. आजी पुन्हा ओरडली, यल्लम्मा तुला ऐकू येतंय ना. मी हळूच म्हणाले, आजी ती ऐकतीये ग, तू पुढे बोल की. आजी बरं बरं म्हणून जोरात म्हणाली, ए यल्लम्मा देवी, मी शंभूनाथाची आई, वत्सलाची सासू आणि सोनी मंजीची आजी बोलते. मी वैतागले आणि म्हणाले, पुढं बोल गा आजी तू. तशी आजी माझ्याकडे बघत म्हणाली, सोने तुला कळत नाहीये. अगं मी तिला माझी ओळख करून देते, नाहीतर नवस बोलायची मी आणि तिने तो दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकायचा. मी पुन्हा वैतागानं म्हटले, अगं पण तू आता नवस बोल, नाहीतर पुन्हा तू नाव विसरशील, यल्लम्मा देवीच म्हण. आजीनी माझ्याकडे हसून बघितलं, पुन्हा तोंडावर हात ठेवून टाचा वर करून ओरडली, तर यमे तुला कळलं ना मी कोण आहे. मी ओरडले, म्हटलं आजी चल नवस बोल. आजी माझ्याकडे रागानं बघत म्हणाली, तर मी काय म्हणत होते, माझी सून वत्सला ती नारायण प्रभूंची पोरग. आजी अगं तू नवस बोल ना ग. मी पुन्हा ओरडले. तशी आजी पुटपुटली, ही पोर मला काही बोलू देत नाही. आता मी काय सांगत होते तुला, माझ्या सुनेचे भरले दिवस, उद्या परवा ती होईल बाळंत, तर तू आमच्या वत्सलेची सुखरूप सुटका करून मला या खेपेला नातू दे. मी माझ्या कुटुंबाला घेऊन तुझ्या पायाशी येईन, तुझी ओटी भरीन, तुला 4 नारळ 1 केळीचा घड सुद्धा देईन. आजी थांबली तेव्हा मला आणि आजीला एक हुंकार ऐकू आला. आजी समाधानानं मला म्हणाली, सोने तू कुणाचा हुंकार ऐकलास का ग. मी म्हणाले, हो आजी, त्या दूरच्या यल्लम्मा देवीने तुझं मागणं ऐकलंय बघ. आणि खरोखर त्या दूरच्या यल्लम्मा डोंगरावरच्या यल्लम्मा देवीनं यमी होऊन आजीचा नवस मान्य करून घेतला होता. आता तो यल्लम्माचा हुंकार होता का वाऱ्याचा आवाज होता मला माहीत नाही, पण त्या रात्री आईला काहीही त्रास न होता आमचा यशवंत झाला होता. सकाळी मी आणि मंजीनं बाबांना ज्या खड्ड्यात यशा मिळाला तो खड्डा कौतुकानं पाहिला. आमचा यशवंत उर्फ यशा झाला आणि घरातल्या सगळ्यांना फार आनंद झाला. माझ्या आईवडिलांना मुलगा मिळाला होता, मला मंजीला भाऊ मिळाला होता, आजीला नातू मिळाला होता, तर दादू, कौसल्यामाई आणि केदार काकांना मानलेला मुलगा मिळाला होता. एकट्या यशाच्या येण्यानं आमच्या घरात एवढी सगळी नाती जुळली. आमचा यशा बाबांसारखा उंच, गोरापान. तो थोडा माझ्या रूपाचा असला तरी बाबांचे गारे डोळे त्यांनी घेतले होते. यशा माझ्यासारखा रूपवंत पण शुभकुंडलीवर जन्मलेला होता. तो स्वभावानं सुद्धा अत्यंत शांत आणि मंजीसारखा समंजस, अभ्यासात हुशार. तो जन्मला तेव्हा माझ्या वेळेसारखी कुठल्या झाडाची गडबड झाली नव्हती. आमच्या यशाने सुद्धा कधी मांस मच्छी खाल्लं नव्हतं. त्याला जेवताना मात्र वाटीभर साखर घातलेलं दही लागायचं, कांद्याची भजी त्याला फार आवडायची. आमच्या मंजीचं आणि यशाचं फार जुळायचं आणि त्या दोघांना नेहमी ताईच्या वर्चस्वावरनं माझ्याकडून मार मिळायचा, तरी ताई म्हणून ते दोघंही माझा फार आदर करायचे. लहानपणी मंजी यशा अडखळत चालत असताना मी सुद्धा त्यांना हाताला धरून चालायला शिकवलं. आमच्या छान यशाच्या येण्यानं आमचं छोटंसं कुटुंब आता अगदी परिपूर्ण झालं. देवा, जर तुझं खरंच अस्तित्व असेल तर माझं एकच तुझ्याजवळ मागणं आहे,
जर खरं कधी पुनर्जन्म असला तर मला हेच आईवडील, हीच भावंड आणि आजी, कौसल्यामाई, दादूबाबा, केदार काका हे माझे कुटुंबीय म्हणून मला दे. आणि जर देवा तुला हे शक्य नसेल तर मला कधीच पुढे मानव जन्म देऊ नकोस. मी 5 वर्षांची झाले त्यावेळी आमच्या राजापूर गावातल्या आंबा शाळेत माझं नाव घातलं. मला प्रथम शाळेत घेतलं त्यावेळी बाबा मी सायकलवरनं पडेन म्हणून मला आपल्या खांद्यावर बसवून चालत मला शाळेत नेत आणत. मी असं बाबांच्या खांद्यावर बसले ना की त्यांच्या शर्टाची कॉलर घट्ट धरायची. आणि त्यावेळी मी बाबापेक्षा उंच झाले हा एक निखळ आनंद मला व्हायचा. मी 5वीत गेले तेव्हा आमची मंजी शाळेत जायला लागली. त्यावेळी केदार काकांची शांती माझ्या वर्गात होती, पण तिची आणि माझी विशेष मैत्री नव्हती. पुढे तिची आणि मंजीची दोघींच्या कवितेच्या वेडामुळे फार मैत्री जमली. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.